जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 9 वाजता पार पडला। तत्पूर्वी वंदे मातरम ध्वजारोहणाप्रसंगी राष्ट्रगीत, त्यानंतर महाराष्ट्र गीत गायन झालं। यानंतर तंबाखूमुक्तीची तसंच जलसंधारण दिनाची शपथ देण्यात आली। यावेळी पालकमंत्री गोरे यांनी समारंभास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, नागरिक आणि विद्यार्थी यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। जलसंधारण विभागाच्या वतीनं दिनांक 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीत जलसंधारण सप्ताह राबवण्यात येत आहे। तसंच 15 ऑगस्ट 26 जानेवारी या कालावधीत जलसंधारण अभियान राबवलं जाणार आहे। या अनुषंगानं पाणी व माती संवर्धनासाठी महा वॉकेथॉन रील स्पर्धा घेण्यात येणार आहे। त्याच्या लोगोचं अनावरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालं। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नागरिकांना आवाहन करताना राज्य शासनानं माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवण्यासाठी त्यांचा जन्मदिवस 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासोबतच 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी दरम्यान जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे। या उपक्रमात सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन होंबासे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती। काय भावना आहे? नाही, आम्हाला मनापासून आनंद आहे की लाल किल्ल्यावर संपूर्ण वंदे मातरम गायलं। आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आज स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना पूर्ण वंदे मातरम गायलेलं आहे। देशाप्रती अभिमान वाटणारं हे गीत आहे आणि ते आम्हाला संपूर्ण गीत गाताना मनापासून आनंद होतो आणि देशाप्रती अधिकचा अभिमान आम्हाला या निमित्ताने येत असतो। वंदे मातरमची आपल्या सरकारला थोडीशी उशिराने आली असं म्हणावं लागेल का? कारण अगोदर 70 वर्ष 65 वर्ष अरे वंदे मातरम ला न मानणाऱ्या लोकांची संख्या देशामध्ये आहे। जे होतं त्यालाच मानत नव्हती। आता पूर्ण वंदे मातरम आता आपण स्वीकारलेलं आहे आणि या निमित्तानं मला वाटतं विरोधकांच्या किंवा जे त्या वंदे मातरम या गीताला मानत नाही, देशगीत मानत नाहीत, अशा लोकांनी
लोकांना यातून काहीतरी शिकता येईल नव्याने. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे पक्षांच्या चिन्हावरती. त्याच वेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब असं म्हणतात की शिवसेना ही शिंदेचीच आहे आणि राष्ट्रवादी ही अजितदादांचीच आहे. कसं पाहता येईल? आपल्याला लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे आणि घटनेमध्ये बहुमताला महत्व दिलेलं आहे. म्हणजे कुठल्याही व्यवस्थेमध्ये बहुमताला महत्व लोकशाहीने दिलेलं आहे. बहुमत आदरणीय शिंदे साहेबांच्या सोबत होतं, बहुमत आदरणीय अजितदादांच्या सोबत होतं. पक्षही त्यांचाच आहे. बहुमतासोबत जाण्यासाठी घटना आपल्याला सांगत असते. थँक्यू. शुभेच्छा. ते गायला गेलेलं काय भावना आहे? नाही, आम्हाला मनापासूनच आनंद आहे की लाल किल्ल्यावर संपूर्ण वंदे मातरम गायलं. आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आज स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना पूर्ण वंदे मातरम गायलेलं आहे. देशाप्रती अभिमान वाटणारं हे गीत आहे आणि ते आम्हाला संपूर्ण गीत गाताना मनापासून आनंद होतो आणि देशाप्रती अधिकचा अभिमान आम्हाला या निमित्तानं येत असतो. या आठवण कुठं तर पूर्ण वंदे मातरमची आपली सरकारला थोडीशी उशिरानं आली असं म्हणावं लागेल का? कारण अगोदर 70 वर्ष 65 वर्ष अरे वंदे मातरम ला न मानणाऱ्या लोकांची संख्या या देशामध्ये आहे. जे होतं त्यालाच मानत नव्हती. आता पूर्ण वंदे मातरम आता आपण स्वीकारलेलं आहे आणि या निमित्तानं मला वाटतं विरोधकांच्या किंवा जे त्या वंदे मातरम या गीताला मानत नाही, देशगीत मानत नाहीत, अशा लोकांना यातून काहीतरी शिकता येईल नव्याने. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे पक्षांच्या चिन्हावरती. त्याच वेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब असं म्हणतात की शिवसेना ही शिंदेचीच आहे आणि राष्ट्रवादी ही अजितदादांचीच आहे. कसं पाहता येईल? आपल्याला लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे आणि घटनेमध्ये बहुमताला महत्व दिलेलं आहे. म्हणजे कुठल्याही व्यवस्थेमध्ये बहुमताला महत्व लोकशाहीने दिलेलं आहे. बहुमत आदरणीय शिंदे साहेबांच्या सोबत होतं, बहुमत आदरणीय अजितदादांच्या सोबत होतं. पक्षही त्यांचाच आहे. बहुमतासोबत जाण्यासाठी घटना आपल्याला सांगत असते. थँक्यू. शुभेच्छा.